नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी न फुटणारी ताकाची कढी। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही याच ठिकाणी दही सुद्धा घेऊ शकता। ते मिक्सर मध्ये फिरून ताक करून त्याची सुद्धा कढी छान होते। त्यानंतर यामध्ये मी सर्वात आधी 2 चमचे भरून बेसन पीठ घालून घेणार आहे। तुम्हाला जर घट्टसर कढी आवडत असेल तर तुम्ही अर्धा किंवा 1 चमचा भरून यामध्ये बेसन पीठ वाढवू शकता। पण अर्धा लिटर ताकाला एवढं बेसन पीठ बस होऊन जातं, म्हणून मी इथे 2 चमचेच घेणार आहे। तुम्ही बघितलं असेल मोठा चमचा आहे तो पूर्ण भरून मी इथे 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलेला आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व आता जरी पातळ असेल तरी नंतर ही कढी खूप जास्त अशी घट्ट होऊन जाते। कढीसाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल इथे आता आपलं छान असं गरम झालं की लगेच त्यामध्ये अर्धा चमचा भरून मी इथे मोहरी घालून घेणार आहे। मोहरी आपली छान अशी फुलली की लगेचच त्यामध्ये मी 4 लवंगा घालून घेणार आहे। लवंगीमुळे आपली कढी जी आहे हिवाळ्यात आपल्याला बाधत नाही किंवा अशी सर्दी वगैरे होत असेल तर त्यामुळे होत नाही। तुम्ही यामध्ये सुंठ पावडर किंवा विलायची आणि अद्रक सुद्धा टाकू शकता। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे छान फुलले की लगेचच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण मी इथे सोबतच घालून घेणार आहे। हे सर्व आपल्याला मस्त असं तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे। ही फोडणी आपली मस्त अशी खमंग झाली की लगेचच त्यामध्ये मी अगदी पाव चमचा हिंग घालून घेणार आहे। हिंगामुळे कढीला आपल्या मस्त अशी चव येते, हिंग नक्की घाला। कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपण हळद घालून घेणार आहोत। पाव चमचा मी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। हळद घालून हे सर्व आपल्याला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण ताकामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते ताक यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्हाला आता जितपत कढी पातळ हवी असेल तुम्ही यामध्ये तेवढं पाणी वाढवू शकता। मी अर्धा ग्लास यामध्ये वरून पाणी घालून घेणार आहे। तुमचं ताक जर का खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता पाणी। त्यानंतर यामध्ये मीठ घालून घेणार आहे। चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालून द्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे। हे सर्व आपल्याला आता मस्त असं मिक्स करून मस्त अशी कढीला उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला अगदी पाव चमचा भरून साखर घालून घ्यायची आहे। साखरेमुळे कढीला मस्त अशी चव येते। हे सर्व आपल्याला मिक्स करतच कढीला उकळी आणून घ्यायची आहे, नाहीतर कढी लगेच आपली उतू जाते किंवा फुटू शकते। बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या कढीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। 2 ते 3 मिनिटं मी अशाच पद्धतीने कढी छान अशी शिजवून घेणार आहे। मस्त अशी कढीला उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही आपली कढी हळूहळू आता घट्ट व्हायला लागलेली आहे। ही कढी थंड झाली की अजून जास्त घट्ट होते। इथे आता आपली कढी बनून तयार झालेली आहे। कोथिंबीर घालून घेऊ। मस्त अशी आपली कढी बनून तयार झाली। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी।
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.